नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यापूर्वी आपण महात्मा कबीरांचा किंवा संत कबीरांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा घेतलेला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांनी मांडलेले विचार जे आहेत, लेखनाच्या माध्यमातून, कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून त्याने केलेलं कार्य लेखनाबरोबरच याचा आढावा या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकधर्माची स्थापना आणि सत्याची प्रतिष्ठापना हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून कबीरांनी आयुष्यभर काम केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सद्गुण, संत समागम, नामस्मरण याचा आग्रह कबीरांनी आयुष्यभर धरलेला आहे. चित्तशुद्धी आणि सदाचरण यांची अनिवार्यता स्पष्ट करून त्यांनी भक्ती आणि नीतीचा सुंदर समन्वय साधलेला आपल्याला दिसून येतो. आणि या माध्यमातून समाजामध्ये जागृती करण्याचं काम कबीरांनी केलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विधेयात्मक व निषेधात्मक दोन्ही रूप या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि हे दोन्हीही रूप कबीरांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाज व्यवस्थेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. कबीरांनी व्रत, तीर्थ याचा अस्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी सहज साधनेला जास्तीचं महत्त्व दिलेलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनोनिग्रह, आत्मसंयम आणि अनन्य भक्तीला मला असं वाटतं की अधिकचं महत्त्व कबीरांनी दिलेलं आपल्याला त्यांचं साहित्य वाचल्यानंतर लक्षात येतं. कबीरांनी भक्तीच्या माध्यमातून संभ्रांत समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं. कबीरांची भक्ती ही निर्गुण मार्गाने जाणारी भक्ती होती. हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्येच मी आपल्याला सांगितलं की कबीर हे निर्गुणपंथी या पद्धतीनं चालणाऱ्या संतांच्यापैकी एक संत म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. सत्य, अहिंसा, दया, परोपकार आणि अखिल प्राणी मात्रांच्या वरती प्रेम करण्याचा संदेश जर कुण दिला असेल तर तो कबीरांनी दिलेला आहे. पाखंड आणि जातीयतेचा कबीरांनी आयुष्यभर विरोध केलेला आपण सगळेच जण जाणता. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संत कबीरांची अनेक रचनांमधून आपली अमृतवाणी प्रकट केलेली आपल्याला दिसून येते. त्यापैकी काही दोह्यांचा अमृतवाणीचा लाभ आपण इथे निश्चितपणे घेणार आहोत. कबीर सुरुवातीलाच म्हणाले होते, कबीरा खडा बाजार में लिए लकुटा हात, जो घर फुंके अपना चले हमारे साथ. जर तुम्हाला माझ्याबरोबर यायचंच असेल तर मी या प्रस्थापित, मग ते दोन्ही धर्म, इस्लाम असेल, हिंदू असेल, जे म्हणून पाखंडी लोक आहेत, मग कुठलेही असो, त्यांच्या विरोधामध्ये बाजारामध्ये उभा आहे लकोटा हातमध्ये घेऊन. तुम्हाला जर या ठिकाणी माझ्याबरोबर यायचं असेल तर स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवूनच यावं लागेल, अन्यथा माझ्याबरोबर काम करणं इतकं सोपं नाही आहे. स्वतःचं घर जाळण्याची तयारी, म्हणजे घर उद्ध्वस्त होईल याची तयारी ठेवूनच तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल, असं या ठिकाणी ते सांगताना आपल्याला दिसून येतात. कबीरा खडा बाजार में सबकी छाये खैर. कबीर पुढे काय म्हणतात बघा, कबीरा खडा बाजार में सबकी छाये खैर, न काहू से दोस्ती और न काहू से बैर. तसं तर माझी कुणाबरोबरच दोस्ती नाही आहे आणि माझी कुणाबरोबरच दुश्मनी देखील नाही आहे. या समाज व्यवस्थेमध्ये जे पाखंड आहे त्याच्या विरोधामध्ये मात्र मी संघर्ष करणार आहे, अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यांच्या विचारांच्या पैकी काही विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमानं पाहत असताना त्यांच्या अमृतवाणीतला पहिला दोहा जो इथं मी घेतलेला आहे तो हा. कबीर म्हणतात, बडा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर. बडा भया तो क्या भया जैसा पेड़ खजूर, पंचिन को छाया नहीं फल लागे अतदूर. एखादा माणूस फार श्रीमंत आहे, फार मोठा आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या मोठेपणाचा फायदा जर समाजातल्या गरीब माणसाला, वंचितांना झाला तर त्या मोठेपणाला काहीतरी अर्थ आहे. परंतु तो खूप मोठा आहे
परंतु त्याचा फायदा जर कोणाला होत नसेल तर त्याच्या मोठेपणाला काहीही अर्थ नाही आहे. मग ते भौतिक दृष्टीने असेल, ज्ञानाच्या दृष्टीने असेल, कुठल्या दृष्टीने असेल ना, तो मोठा आहे ना, तर त्याचं काम हे आहे की त्यानं आपल्यापेक्षा ज्ञानानं असेल, पैशानं, ज्या ज्या गोष्टीनं वंचित आहेत त्यांना आपल्या मोठेपणाचा फायदा करून दिला पाहिजे. आणि तो जर फायदा त्याच्या सहवासातल्या छोट्या लोकांना होत नसेल तर त्याच्या मोठेपणाला काहीही अर्थ नाही आहे. म्हणून बडा हुआ तो किंवा बडा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर. आणि पुढे म्हटलंय पंथी नको छाया नाही फल लागे अतिदूर. खजुराच्या झाडाचं उदाहरण कबीरांनी या दोह्यामध्ये दिलं. ते असं म्हणतात की खजुराचं झाड असं आहे म्हणे की ते फार उंच असतं आणि हे इतकं उंच असतं की त्या झाडाच्या खाली सावली पडत नाही, म्हणून रस्त्यानं जाणाऱ्याला न तर त्या झाडाची सावली मिळते आणि त्याचे फळं देखील एवढे उंचावर लागलेले असतात की त्या फळाला चा फायदा तिथून खालून जाणाऱ्याला होत नाही आहे. आणि म्हणून एक तर सावलीचाही फायदा नाही आहे, त्याच्या फळाचाही फायदा नाही आहे. तर मग अशा या खजुराच्या झाडाचा उपयोग काय आहे सर्वसामान्यांना? तसा एखादा माणूस खूप मोठा आहे, मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे बडा आहे, मोठा आहे, परंतु त्याचा फायदा जर सर्वसामान्य वंचितांना होत नसेल तर त्याच्या मोठेपणाला काहीच अर्थ नाही. अशा प्रकारचा विचार कबीर त्यांच्या या अमृतवाणी किंवा या दोह्यामधून व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. मी फार विस्तार एका दोह्याचा करत गेलो तर आणखीन वेळ लागेल, म्हणून थोडक्यामध्ये आपण त्यांच्या प्रत्येक दोह्याचा काही दोह्यांचा विचार इथं मी आपल्यासमोर ठेवणार आहे. पुढे काय म्हणतात कबीर बघा, उंचे कुल का जन्मिया करणी उंच न होय, सुवर्ण कलस सुराभरा साधू निंदे सोय. तुम्ही उंच कुळामध्ये जन्माला आलेला आहोत, पण जर तुमची करणी त्या उच्च कुळासारखी नसेल तर त्या उच्च कुळामध्ये पैदा होऊन काहीही जन्माला येऊन काही उपयोग नाही आहे. एखादा माणूस नीच कुळामध्ये जन्माला येतो, परंतु तो चांगलं काम करून तो स्वतःचा तर उद्धार करून घेतोच, परंतु काय करतो तर त्याच्या सगळ्या कुळाचा सुद्धा उद्धार तो करतो. तसं उच्च कुळामध्ये जन्माला आला म्हणून कोणी उच्च होत नाही आहे, तर त्याचं कर्म कसं आहे यावरती तो मोठा होतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इथं सुरेचं आणि सोन्याच्या कलशाचं उदाहरण देऊन हे समजून सांगण्याचा प्रयत्न कबीरांनी केलेला आहे. पुढे कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे जीवा फिरे मुकमाही. याबद्दल कबीरांनी काय सांगितलेलं आहे? माला तो कर्मे फिरे जीवा फिरे मुकमाही, मनोवा तो चहुदिसी फिरे यह तो सुमिरन नाही. बरीच माणसं काय करतात, पूजे करण्याच्या जप करण्याच्या नावावरती आपल्या हातामध्ये ती जपाची माळ घेतलेली असते आणि जपाची माळ घेत असताना एक मणी ओढत असताना ज्याचं कुणाचं स्मरण, मग कुणी रामाचं करत असेल, कुणी कृष्णाचं करत असेल, आणखीन कोण्या देवतेचं स्मरण करत असेल, परंतु ही या पद्धतीनं एक मणी ओढताना स्मरण तर केलं जाते तोंडातनं, जीवा तो मुखमे, तोंडामध्ये जीभ तर चाललेली आहे स्मरणाच्या निमित्तानं, परंतु महत्त्वाचं काय आहे, मनोवा तो चहुदिसी फिरे यह तो सुमिरन नाही. पण मन मात्र त्या जपाकडे नाही आहे, मन दुसऱ्याच ठिकाणी गेलेलं आहे, तर त्या जपाला काही अर्थ नाही आहे. कबीरांचं म्हणणं काय आहे? कबीरांचं म्हणणं असं आहे की हे एक प्रकारचं ढोंग आहे. वरून माळा जपलेली दिसते, वरून देवाचं नाव घेतलेलं दिसतंय, परंतु ज्या जपामध्ये स्वतःचं मन असणं महत्त्वाचं आहे ते मन मात्र त्याच्यामध्ये नाही आहे. मन नको त्या गोष्टीमध्ये दुसरीकडे जर भटकत असेल तर त्या जपाला काही अर्थ नाही आहे. ही थोतांड भक्ती आहे असं कबीरांना या ठिकाणी म्हणायचे. म्हणून कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे जीवा फिरे मुखमाही, मनोवा म्हणजे मन, मनोवा तो चहू दिशी फिरे, चारी दिशेला मन फिरायले, यह तो सुमिरन नाही. या गोष्टीकडे मात्र त्या जप करणाऱ्याचं लक्ष नाही आहे, तर मग अशा कामाला काहीही अर्थ नाही आहे. आणि म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते की मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही र देव आशान मिळायचा नाही र. म्हणून म्हटलंय की भावे गावे गीत
शुद्ध करोनी चित्त तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. इथं कशाला महत्व देते? कबीर म्हणतात की तुम्ही जी काही भक्ती, जे काही काम करतायत त्याच्यामध्ये मन लावून करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा विचार या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोनिग्रह, आत्मसंयम, अनन्य भक्तीला हे महत्त्वाचं आहे. आणि हे जर नसेल तर काहीही उपयोग नाही आहे त्या भक्तीचा, असा त्याचा अर्थ आपल्याला इथं घेता येतो. पुढे कबीर काय म्हणतात बघा, सत्य, अहिंसा, दया, परोपकार आणि अखिल प्राणी मात्रावर काय करण्याचा, प्रेम करण्याचा संदेश इथं देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढच्या जेमध्ये काय म्हटलंय त्यांनी, पुढची जी काही आपण दोहा घेणार आहोत तो कशा पद्धतीचा आहे बघा. ते म्हणतात, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे थोता देई उडाय. साधू कसा असला पाहिजे? तर एक ग्रामीण भागातलं म्हणा, शहरी भागातलं म्हणा, स्त्रियांशी संबंधित असलेलं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. साधूचा स्वभाव हा कसा असला पाहिजे? तर सुपासारखा असला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एखादी गृहिणी काय करते, सुपामध्ये काय करते की एखादी गोष्ट धान्य फटकायला घेते आणि हे धान्य सुपामध्ये फटकायला घेतल्याच्या नंतर सार तेवढं जे मुख्य सार आहे तेच त्या सुपामध्ये ती ठेवते आणि थोता म्हणजे जे काही नको आहे ते मात्र त्या सुपाच्या बाहेर काढून टाकते. तशाच पद्धतीनं साधू कसा असला पाहिजे? तर साधूनं दुर्गुण जे आपल्या अंतःकरणामध्ये आहेत त्यांना बाहेर फेकलं पाहिजे आणि सद्गुणांना आपल्या मनामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून असं म्हणतात, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे थोता देई उडाय. म्हणजे काय? तर साधू असा असावा, तो सुपासारखा असावा. सार जे काही सार असतं ते सूप आपल्यापाशी ठेवतं आणि थोता जे फलकट आहे ते फेकून देतं. तसं साधूनं देखील सद्गुण आपल्याजवळ ठेवायचे आहेत आणि दुर्गुणांना मात्र फेकून द्यायचं आहे. असा असतो तो खरा साधू, असा याचा अर्थ इथे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी कबीर करताना दिसतात. पुढे काय म्हटलंय बघा कबीरांनी पुढच्या दोह्यामध्ये, जो ताको कांठा बुवे ताही बोव तू फूल, तोही फूल को फूल है वाको है तिरसूल. काय म्हणायचं यामधून? तुम्ही जर मार्गामध्ये काटे पेरले, जो तुझ्या मार्गामध्ये काटे पेरतो म्हणजे संकटे निर्माण करतो, त्याच्या मार्गावर तू फुले लाव. या दोह्याचा अर्थ काय आहे की ज्यांनी तुमच्या रस्त्यामध्ये काटे पेरलेत किंवा संकट उभी केलेले आहेत, तुम्ही मात्र त्यांच्या मार्गावरती तसं न करता फुले लावायचेत, म्हणजे त्यांच्याशी चांगलं वागायचंय. याचा परिणाम असा होईल की तुला फुलांच्या बदल्यामध्ये फुलेच मिळतील आणि त्याला मात्र काट्यांच्या बदल्यामध्ये काटेच मिळतील. म्हणून आरेला कार्य करायचं नाहीये. त्यानं जरी चुकीच्या पद्धतीनं वागला तरी आपण तसं वागायचं नाहीये. त्यानं काटे अंतरले तर आपण फुलं अंतरायचे, कारण काटे अंतरणाऱ्याला शेवटी काटे मिळणार आहेत आणि फुलं अंतरणाऱ्याला मात्र फुलंच मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढचा कसाही वागो, आपण मात्र चांगुलपण सोडायचं नाही, सत्याचा रस्ता आपण सोडायचा नाहीये. हा संदेश कबीर या विचारातनं आपल्यासमोर ठेवताना दिसून येतात. पुढे कबीर काय म्हणतात बघा पुढच्या दोह्यामध्ये, जाके राखे साईया मारी न सके कोय, बालन बांका करी सके जो जगबैरी होय. फार सुंदर आशयाचा हा दोहा आहे. कबीर म्हणतात की ज्याला देव रक्षण करतो ज्याचं, त्याला जाके राखे साईया म्हणजे ज्याचं रक्षण साह्या म्हणजे ईश्वर करतो. मारे न सके कोय, दुसरा कोईही त्याला दुसरा कोणीच मारू शकत नाहीये. एवढंच नाही तर बाल न बांका कर सकी, त्याच्या केस सुद्धा वाकडा करण्याची ताकद सारं जग जरी वैरी झालं तरी करू शकत नाहीये, जर त्याच्या पाठीमागं देव असेल तर. म्हणून तसं म्हटलं की पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ नेदिशीन आड घाली सुदर्शन, असं संतांनी म्हटलं. या ठिकाणी काय सांगतात कबीरजी या ठिकाणी हे सांगतात की ज्याचं रक्षण देव करतो त्याला कोणीच मारू शकत नाही.
सगळं जग जरी त्याच्या विरोधामध्ये गेलं तरी त्याच्या केसाला धक्का सुद्धा लागू शकत नाहीये. पण त्याचं रक्षण मात्र ईश्वरानं करायचं ठरवलेलं असावं. आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पांडवांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये, द्रौपदीच्या चरित्राच्या बाबतीमध्ये, प्रल्हादाच्या चरित्राच्या बाबतीमध्ये पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून कबीरांचं म्हणणं असं आहे की त्याची कृपा, रामाची कृपा आपल्यावर असणं गरजेचं आहे. मग इथे असणारा कबीरांचा राम हा निर्गुण राम आहे, जो दशरथांच्या पोटी जन्माला आलेला, कौशल्याच्या पोटी जन्माला आलेला नाही आहे. या जगात सगळीकडे भरून उरलेलं जे ब्रह्म आहे त्यालाच या ठिकाणी कबीर राम म्हणतात, त्यालाच कबीर ईश्वर म्हणतात. आणि हा ईश्वर जर आपल्या पाठीमागं असेल, सगळं जग जरी वैरी झालं तरी आपलं कोणीच काही बिघडू शकत नाही आहे. म्हणून त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असा संदेश या विचारातनं, या अमृतवाणीतनं कबीर देताना आपल्याला दिसून येतात. पुढे कबीरांनी काय सांगितलं? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. माणसाचा स्वभाव कसा आहे? माणसाचा स्वभाव असा आहे की माणूस देवाची आठवण कधी काढतो? दुःख में सुमिरन सब करे. आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलं त्यावेळेला मात्र आपल्याला देव आठवतो, आपण देवाचा धावा करतो. पण सुखाच्या क्षणामध्ये मात्र आपण सपसेल देवाला विसरून जातो. परंतु कबीरांनी हे सूत्र सांगितलंय, तुम्ही जर सुखाच्या क्षणामध्ये त्या ईश्वराचं स्मरण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख कधीच येणार नाहीये. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दुःखच येऊ नये असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण सतत देवाचं स्मरण करत राहिलं पाहिजे. त्या निर्गुण परमात्म्याला विसरता कामा नये. पण आपण माणसं एवढे स्वार्थी आहोत की दुःखाच्या वेळेलाच तेवढं आपण देवाचं स्मरण करतो आणि सुखाच्या वेळेला मात्र आपण त्या देवाला विसरून जातो. तर हे करणं चुकीचं आहे असं कबीरांना म्हणायचंय. कबीरांना एकच सांगायचंय की सुखाच्या क्षणामध्ये आवर्जून आपण त्या ईश्वराची काय केली पाहिजे? आठवण केली पाहिजे. असं या विचारातून कबीर आपल्या समोर संदेश देताना दिसतात. पुढे काय म्हणतात दुसऱ्या दोह्यामध्ये कबीर बघा, जिन ढूंढा तिन पाईया गहरे पानी पैठ. जिन ढूंढा तिन पाईया गहरे पानी पैठ, मैं बपुरा बुडन करा रहा किनारे बैठ. मैं बपुरा बुडन डरा रहा किनारे बैठ. फार सुंदर आशय या ठिकाणी या विचारातनं कबीर आपल्यासमोर मांडताना दिसतात. जे लोक मोत्याच्या शोधात असतात त्यांना खोल पाण्यात बुडी मारावी लागते. जिन ढूंढा तिन पाईया गहरे पाणी पैठ. मला जर एखादी अवघड गोष्ट प्राप्त करायची असेल, समजा मोती समुद्रातून मला प्राप्त करायचे आहेत, तर समुद्राच्या काठावर बसून मला ते मोती मिळतील का? मला जर समुद्रातले किमती मोती प्राप्त करायचे असतील तर त्या खोल समुद्रामध्ये बुडी मारण्याचं धारिष्ट दाखवावं लागणार आहे, साहस करावं लागणार आहे. आणि मी जर त्या समुद्रामध्ये उडीच मारणार नाहीये, साहस धैर्य दाखवणार नाहीये, तर मला ते मोती कसे मिळतील? म्हणून जिन ढूंढा तिन पाईया गहरे पाणी पैठ, मैं बपुरा बुडन डरा रहा किनारे बैठ. आणि काही माणसं ते मोती प्राप्त करण्यासाठी काय करतात तर धाडस करून त्या समुद्रामध्ये उडी मारतात. त्यांच्या हाताला अनमोल अशा प्रकारचे मोती हिरे लागतात. आणि जे माणसं घाबरून समुद्राच्या किनाऱ्यावरच बसून राहतात त्यांच्या हाताला मात्र काहीच लागत नाहीये. यातून कबीरांना आपल्याला हे सांगायचं आहे की तुमचं जे ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे, मला माहिती आहे म्हणतात कबीर की ते ध्येय सोपं नाही आहे, निश्चितपणे ते अवघड आहे, कठीण आहे. ते प्राप्त करताना संकटांचा सामना करावा लागणार आहे. असं जरी असलं तरी ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही धारिष्ट दाखवा, तुम्ही पराक्रम दाखवा. ते ध्येय तुम्ही निश्चितपणे प्राप्त करू शकता. जर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही अंतःकरणातनं मनानं खचलात, नको रे बाबा म्हणून जर काठावरच बसलात तर मात्र तुम्हाला काहीच प्राप्त करता येणार नाहीये. या प्रकारचा विचार कबीर या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हटलं कबीरांनी बघा, अतिका भलान बोलना अतिका भलान चूप. अतिका भलान बोलना अतिका भलान चूप, अतिका भलान बरसना अतिकी भलीन धूप. या आशयाचा संत तुकाराम महाराजांचा देखील अभंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बहु बोलो जाता मनती हा वाचाळ, न बोलता मनती गर्विष्ठ. नेहमी घरी गेलं तर येता जाता घर
बुडविले असं लोक म्हणतात. आणि नाहीच गेलं तर काय अहंकारी हो आमच्याकडे, हेच सुद्धा नाही म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हटले ना, लोक तैसा ओक धरिता धरवेना आणि अभक्ता जिरेना संत संग. त्या पद्धतीनं या दोह्यामध्ये कबीर काय विचार सांगतात बघा. अति का भलानं बोलणं, जास्त बोलणं, अति म्हणजे जास्त, जास्त बोलणं देखील चांगलं नाहीये. मौन सर्वार्थ साधनम असं म्हटलेलं आहे. जास्तही बोलायचं नाहीये आणि जास्तही चूप राहायचं नाहीये. जास्त चूप राहणं म्हणजे न बोलता राहणं ही चुकीचं आहे आणि नुसती बडबड करत राहणं ते देखील चुकीचं आहे. म्हणून जास्तही बोलू नका, जास्तही शांत राहू नका म्हणजे न बोलता राहू नका. पुढे त्यांनी सांगितलं अति का भला न बरसना, जास्तही पाऊस पडला तर आवडत नाही आणि जास्तही ऊन पडलं तर तेही आवडत नाही आहे. म्हणजे अति तिथं माती असं आपण म्हणतो की नाही. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये अति सर्वर्थ वर्जयम असं म्हटलं गेलेलं आहे. अति हे सगळीकडंच वर्ज्य केलं पाहिजे, आपण ते त्यागलं पाहिजे. मग ते बोलण्याच्या बाबतीमध्ये असेल, मग ते पावसाच्या बाबतीमध्ये असेल, मग ते शांत राहण्याच्याबद्दल असेल, मग ते उन्हाच्या बद्दल असेल. हे ऊन आणि पावसाचं त्यांनी एक उदाहरण दिले, दृष्टांत दिलेलं आहे. पण मुळात कबीरांना हे सांगायचं आहे की तुम्ही जास्तही बोलू नका. अनंत वाचाळ बरळती बरळ दया कैसा दयाळ पावे हरी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं ना. किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलंय की बेडूक जसा बडबड करतो तशा पद्धतीनं बडबड करणं ही चुकीचं आहे आणि एकदम शांत राहणंही चुकीचं आहे. तर मध्यम मार्ग आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरला पाहिजे. हे बोलण्याच्याच बाबतीमध्ये नाही तर अनेक बाबतीमध्ये. असा एक संदेश या विचारातून, या अमृतवाणीतनं कबीर आपल्याला देत असताना दिसून येतात. पुढे कबीरांचा जो 10वा विचार आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे अमृतवाणीमध्ये, 10वा दोहा कोणता आहे. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफीर बेकीर. या ठिकाणी कबीर काय म्हणतात, खरा साधू कोण आहे. साधू कोणाला म्हणायचं तर कबीरांचं म्हणणं असं आहे की जो दुसऱ्यांची पीडा समजून घेतो. म्हणून असं म्हटलंय ना की सत्य बोले मुखे आणि दुखवे अनेकांचे दुःखे, असं कबीर आहे म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. दुसऱ्याच्या पीडेनं, दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःखी होतो, हे त्याचा अर्थ आहे. कबीरा सोई पीर है जो जाने पीर पर पीर, तोच संत आहे, तोच साधू आहे. कबीर म्हणतात की जो दुसऱ्याची पीडा जाणतो, जो पर पीर न जाणे सो काफीर बेकीर. आणि जो दुसऱ्याच्या पीडेनं आनंदित होतो, दुसऱ्याच्या दुःखानं ज्याला आनंद वाटतो, तर तो कोण आहे, तो निर्दयी आहे, तो पापी आहे. आणि म्हणून आपण माणूस म्हणून जर आपल्याला मानवाकडनं संतत्वाकडे जायचं असेल तर आपण इतरांच्या दुःखानं दुःखी झालं पाहिजे, इतरांच्या पीडेनं आपल्याला वेदना झाल्या पाहिजेत, तरच आपण साधुत्वाकडे जाऊ शकतो. अन्यथा आपण मानवाकडनं दानवाकडं, पुण्यात्माकडून पापात्मा व्यक्तींकडे जाऊ शकतो. असं न करता आपला प्रवास हा मानवतेकडनं संतत्वाकडे व्हावा आणि त्यासाठी आपण इतरांच्या दुःखामध्ये काय झालं पाहिजे तर सामील झालं पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव कुठं बघायचा आहे तर जे रंजले गांजलेले आहेत त्यांच्या दुःखामधलं, म्हणजे म्हणतात ना, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हाच विचार मला असं वाटतं या दोह्यांच्या माध्यमातनं संत कबीर देखील मांडताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून दुसऱ्याच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं, दुसऱ्याची पीडा कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारचा एक संदेश इथं कबीर आपल्याला देताना दिसतात. कबीर पुढे काय म्हणतात बघा. आए है सो जाएंगे राजा रंक फकीर, आए है सो जाएंगे राजा रंक फकीर, इक सिंहासन चढी चले इक बंदी जात जंजीर. या जगामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याला मृत्यू येणार आहे. जन्म या शब्दाचा विग्रह मी मागे एक नाशवंताच्या बद्दल 3 व्हिडिओ माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूबवर टाकले आणि त्यामध्ये जन्म या शब्दाचा विग्रह सांगितला होता. ज म्हणजे जन्मणे आणि न म्हणजे मरणे. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे, म म्हणजे जन्म, हे की नाही, ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याला मरण ठरलेलंच आहे.
असा कोणी मी मागं असं सांगितलं होतं आपल्याला की काचाचं भांड फुटलं यात नवल आहे का ते टिकलं यात नवल आहे. तर संत म्हणतात टिकलं यात नवल आहे, फुटणे तर त्याचा स्वभावच आहे. म्हणून मी एका ओळीवरती बोललो ना मागच्या वेळेला की आणि शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा. स्वभावातच नाशवंत हे शरीर आहे आणि ते जाणारच आहे. आणि म्हणून कबीरांनी या शरीराची नश्वरतेची आठवण आपल्या सगळ्यांना करून देताना ते असं म्हणतात की आये है सो जाएंगे. ज्यांना आलेलं आहे ना, मग इंद्रापासून उंदरापर्यंत ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जो जो काही आलेला आहे तो जाणारच आहे. म्हणून आये है सो जाएंगे, राजा रंक फकीर. राजा जाणार आहे, रंक जाणार आहे, फकीर जाणार आहे. एवढंच आहे की जर राजा असेल तर काय होईल, सिंहासनावर असताना त्याला मृत्यू येईल किंवा त्याचा मृत्यूला जरा जास्तीचे लोक जास्तीचा खर्च केलेला आपल्याला दिसून येईल. तर इतर जे लोक आहेत ना ते सामान्यपणे मरतील, पण दोघांचाही तो जीव निघूनच जाणार आहे ना. दोघांनाही शेवटी हे जग सोडूनच जावं लागणार आहे. कोणी सिंहासनावर बसून मरेल, कोणी अन्य गरीब माणूस दुसरीकडे मरेल, परंतु या जगामध्ये जे जे आलेले आहेत ते निश्चितपणे जाणार आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की मी एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार आहे आणि त्यामुळं मला जेवढं आयुष्य मिळाले तेवढ्या आयुष्यामध्ये मला जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी करेन. अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. हा एक संदेश या माध्यमातनं या ठिकाणी कबीर देताना दिसतात. पुढे काय म्हटलंय बघा, केरून कहा बिगारिया जा मुंडो सो बार. केसन कहा बिगारिया जा मुंडो सो बार, मन को क्यों नहीं मुंडिये जामे विषय विकार. पहिल्यांदा केसन कहा बिगारिया. केसांनी आपलं काय बिघडले म्हणतात कबीर, की आपण पुन्हा पुन्हा काय करतो, कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला गेलं की बालाजीला गेलं की आपण केसाचं मुंडन करतो आणि तिथं त्या पायलीमध्ये अर्पण करतो. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक वेळेला केसाचं मुंडन केलं जातं, केस आपले आपण काढत असतो डोक्याचे. कबीर म्हणतात की या केसांनी असं काय बिघडलंय, केसानं कहा बिगारिया, केसांनी आपलं काय बिघडलं. ज्या मुंडो सौ बार, 100 वेळेस आपण ते केस नेहमी डोक्याचे काढत राहतो, परंतु ज्या गोष्ट काढणं गरजेचे आहे शरीरातून ती मात्र गोष्ट आपण काढत नाही आहे. कोणती गोष्ट, कबीर पुढे सांगतात मन को क्यों नहीं मुंडिये. ह्या मनाला आपण खरं तर मनाचं मुंडन केलं पाहिजे. मनामध्ये जे जे काही षडविकार बसलेले आहेत ना, जे विषय बसलेले आहेत, विकार बसलेले आहेत, या विषयांना पंचविषय सांगितलेले आहेत आणि षडविकार सांगितलेले आहेत. तर या पंचविषयांना षडविकारांना मनातनं काढून टाकण्याचं काम, यांचं मुंडन करण्याचं काम माणूस म्हणून आपण करणं गरजेचं आहे. परंतु आपण या षडविकारांचं मुंडन करायच्या ऐवजी, या 5 विषयाचं मुंडन करण्याच्या ऐवजी वरवर आपण केवळ केसाचं मुंडन करतो. हे यामुळं खऱ्या अर्थानं आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. हे भायांडंबर झालं. तर हे भायांडंबर नको. मनातून आपण खऱ्या अर्थानं पवित्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा विचार या ठिकाणी कबीर इथं मांडताना दिसतात. पुढे काय म्हटलंय कबीरांनी बघा, कबीर संगत साधकी हरे और की व्याधी. कबीर काय म्हणतात, कबीर संगत साधकी हरे और की व्याधी, संगत बुरी असाधकी आटो पहर उपाधी. संगतीचं महत्त्व अत्यंत परोपरीनं प्रत्येक संतांनी, महाराष्ट्रीयन संत असतील, जगातल्या सगळ्या संतांनी संगतीला फार महत्त्व दिलेलं आहे. कुसंगे नाडीला साधू तैसा म्हणतात ना, ढेकणाचे संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. तुम्हाला माहिती आहे की चुकीच्या संगतीमुळे चांगली माणसं बिघडलेली असतात आणि चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की वाईट माणूस देखील चांगला घडताना आपल्याला दिसून येतो. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. महात्मा गांधींचं आत्मकथन, जर माझे सत्याचे प्रयोग तुम्ही वाचलात तर सुरुवातीला मोहनदास हे बिघडलेले होते, बिड्या ओढत होते, चोरी करत होते. त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलंय आणि ते सांगतात कशामुळं, तर मला चुकीच्या मित्रांची संगत लागली होती. आणि नंतर ते लक्षात आलं आणि मग पुढे ते मोहनदासाचे महात्मा झाले चांगल्या संगतीमुळे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येण्यासारखे आहेत.
म्हणून कबीर म्हणतात, कबीर संगत साधकी हरे और की व्याधी. संगतीच करायची असेल तर सज्जनांची करा, संगतीच करायची असेल तर साधूची संगत केली पाहिजे. कबीर आवर्जून सांगतात की कबीर संगत साधकी हरे और की व्याधी. आपल्या ज्या ज्या काही व्याधी आहेत, जे जे काही आपले संकट असतील, जे जे काही आपल्यामध्ये विकार बसलेले, ते सगळे हरणं म्हणजे समाप्त कधी होऊ शकतील? जर आपण संतांची संगती केली तरच हे शक्य आहे. आणि पुढे म्हणतात, संगत बोरी असाधकी आटो पहरूपादी. आणि असाधू माणसाची, दुर्जन माणसाची जर आपण संगत केली तर नको त्या उपाध्या, नको ते संकट आपल्या मागे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून संगतच करायची तर आपण साधूची करावी, सज्जनाची करावी. हा संदेश या विचारातनं आपल्याला घेता येण्यासारखा आहे. आणखीन एक दोन विचार इथं पाहून आपण व्हिडिओ समाप्त करणार आहोत. या व्हिडिओमधला 14वा जो विचार अमृतवाणीमध्ये आपण कबीरांचा घेतलेला आहे तो हा, जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ लोभ तहाँ पाप, जहाँ क्रोध तहाँ काल है, जहाँ क्षमा तहाँ आप. कबीरांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कबीर काय म्हणतात, जहाँ दया तहाँ धर्म. धर्म कुठं आहे? ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, समजायचं हा माणूस धार्मिक आहे. या माणसाला खऱ्या अर्थानं धर्म कळालेला आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे. जहाँ लोभ तह पाप. पाप कुठं आहे? पापच तुम्हाला शोधायचं असेल तर ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ आपल्याला पाहायला मिळतो, समजायचं याच्या अंतकरणामध्ये पाप बसलेला आहे. पाप आपल्याला शोधायचा असेल तर लोभाच्या जवळ मिळेल, धर्म शोधायचा असेल तर तो दयाच्या जवळ मिळेल. आणि जर आपल्याला क्रोध शोधायचा झाला तर जिथं विनाश कालविपरीत बुद्धी आपण म्हणतो की नाही, राग आला की विनाश ठरलेलाच आहे. काल म्हणजे विनाश, काल म्हणजे संपणे. काळ आपल्याला माहिती आहे, काळाचा कामच आहे संपवणे. क्रोध असला की माणूस संपतो. म्हणून एखादा माणूस संपत चालला, मग ते चारित्र्यानं असेल, मग ते धनानं असेल, कुठल्याही गोष्टीनं संपत चालला की समजायचं याच्या अंतकरणामध्ये क्रोध आहे. धर्म दिसला की समजायचं याच्या अंतकरणामध्ये दया आहे. आणि या ठिकाणी पाप दिसलं की समजायचं या माणसाच्या अंतकरणामध्ये लोभ आहे. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, या ठिकाणी हे प्रभू साक्षात तुम्ही त्या ठिकाणी आहात, हे की नाही. क्षमा अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की तुकाराम महाराजांना मुंबाजी बुवांनी मारलं तरी तुकाराम महाराज त्यांच्यावर चिडले नाही आहेत, उलट त्याला क्षमा केली. येशू ख्रिस्ताने देखील तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी सुळावर चढवलं त्यांच्याबद्दल ए गॉड, त्यांना माफ कर असं त्यांनी म्हटलेलं आहे. क्षमा जो माणसाच्या अंतकरणामध्ये असते तो माणूसच साक्षात ईश्वर आहे. ईश्वर दुसरं कुठं शोधण्याचं कारण नाही. अशा पद्धतीनं या बाबी आवर्जून आपल्या समोर कबीरांनी मांडलेल्या दिसून येतात. या व्हिडिओमधला शेवटचा त्यांचा दोहा 15वा घेऊन आपण व्हिडिओला अर्धा तासापर्यंतच बनवायचं ठरवलं असल्यामुळं हा दुसरा भाग आहे कबीरांच्या व्हिडिओचा. तर त्याच्यात आपण दुसरा भाग इथं पाहणार आहोत. म्हणजे हा शेवटचा दोहा आपण पाहतोय. रात गवाई सोच कर दिवस गवाए खाय, रात गवाई सोच कर दिवस गवाए खाय, हीरा जन्म अमोल था कवटी बदले जाय, कवडी बदले जाय. फार सुंदर महत्त्वाचा आणि शेवटचा संदेश या व्हिडिओतला असा आहे की काही माणसं नुसता विचार करण्यामध्ये रात्र गमावतात. म्हणून म्हणतो ना, चितासे चिंता वाईट आहे. कारण चिता एकदाच माणसाला जाळते, पण चिंता सतत जाळत असते. इथं काय म्हटलंय की काही माणसं रात गवाई सोच कर, नको त्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये अर्ध आयुष्य, रात याचा अर्थ अर्ध आयुष्य काही माणसं गमावून बसतात. दिवस गवाया खाय. आणि काही माणसं दिवसभर खाण्यातच दिवस घालवतात. खाणं म्हणजे केवळ जेवण नाही, तर शिव्या खाणं, भ्रष्टाचाराचे पैसे खाणं, म्हणजे मानवतेच्या विरोधामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी सगळा दिवस घालवतात. रात्र कशात घालवतात? नको तो विचार करण्यात घालवतात. दिवस नको ते मानवाला सांगितलेले कर्म सोडून अकर्म करण्यामध्ये घालवतात. आणि असं केल्यामुळं हीरा जैसा जन्म, हीरा जन्म अनमोल था. या ईश्वरानं आपला जन्म देताना
हिऱ्यासारखा अत्यंत किमती अनमोल ज्याचं मोलच केलं जाऊ शकत नाही आहे. आणि खरंच आहे ना, एक डोळा आपला गेला तर दुसरा डोळा किती लाख दिले तर आपल्याला मिळू शकेल. एक किडनी गेली तर दुसरी किडनी मिळते का आपल्याला? आणि ती पहिली बरोबर येते का? म्हणून अनमोल आहे, याचं मोलच केलं जाऊ शकत नाही आहे. काही हिऱ्यांचं आपण मोल करू शकत नाही. एका वेळेस हिऱ्याचं मोल तरी केलं जाऊ शकतं, परंतु या शरीराच्या अवयवांचं आपण मोल करू शकत नाही आहे. असा हिऱ्यासारखा अनमोल जे आपल्याला या ईश्वरानं शरीर दिलेलं आहे, ते शरीर ही माणसं कवडी बदले जाय, कवडी मोल किमतीनं हे आपलं शरीर म्हणजेच आयुष्य असंच वाहून टाकतात. अशा माणसांच्या बद्दल आपण काय बोलावं म्हणतात कवी. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. कितीतरी या ठिकाणी संतांनी असे प्रमाण दिलेले आहेत. संतांच्याच परंपरेतले संत कबीर म्हणतात की नको त्या गोष्टीमध्ये दिवस रात्र गमावू नका, कारण हिऱ्यासारखा अनमोल हे शरीर, हा जीव आपल्याला त्या ईश्वरानं दिलेला आहे. तर त्याचा वापर नरसे नारायण बनण्यासाठीच आपण करावा. कमीत कमी चांगला माणूस बनण्यासाठी तरी आपण त्याचा वापर करावा. परंतु दुर्दैवानं असं करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. तसं न होता कबीरांना ही अपेक्षा आहे की माणसांनी आपल्या आयुष्याचं मोल लक्षात घ्यावं आणि या आयुष्यामध्ये चांगुलपण पेरण्याचं काम आपण करावं. असं अत्यंत न मरणारा अमृत, अमृत याचा अर्थ की जे पिल्यामुळं माणसाला आयुष्यामध्ये पुन्हा कधीच मरण येत नाही आहे, तो अजरामर होतो. हे एक एक दोहा म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या आणि माझ्यासाठी अमृताचा घोट आहे, म्हणून तर त्याला आपण अमृतवाणी असं म्हटलं आहे. तर या अमृताचे घोट आपण किंवा रसपान करावं आणि आपणही अमर व्हावं, अशा प्रकारची या व्हिडिओच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. हा दुसरा व्हिडिओ आपण श्रवण केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून राहिलेले जे काही 10-15 दोहे आपण ठेवलेत पाठीमागं, तर ते तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या प्रसंगी बोलून या ठिकाणी कबीरांच्या प्रतिमेला आणि विचारांना पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.